अजूनही संपत नाहीये। महापालिकेमध्ये गणेश नाईकांनी थेट शिंदेंचा टांगा पलटी करू असं वक्तव्य केलं होतं। महापालिका निवडणुका झाल्यावर हा वाद मिटेल असं वाटत होतं, मात्र गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर तोफ डागली। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, मात्र ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोपच गणेश नाईकांनी केला। नगरविकास खात्यातील लोकांनी कर्मदरिद्री काम केलं अशी टीकाही नाईकांनी केली। दरम्यान नाईकांच्या टीकेला मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय आहे? असं ते कोणाबद्दल, स्वतःबद्दल बोलले की दुसऱ्याबद्दल? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगरविकास खात्याला हे स्वतःबद्दल बोलले म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलणं, याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील, आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना। आम्ही कुठं असं म्हणतो? गणेश नाईकांनी योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन संजय राऊतांनी केलंय, पाहूया। भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल। बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या एका व्हिडिओची। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विधानसभा